1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून. 13 दिवशी आमचे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथे पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुरहून देव या ठिकाणी आलेत. तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला मी विठ्ठल आंब्याखाली आहे. त्यावेळेस ती स्थापना तिथे झाली. आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताजी दगडांकरता कसे आले ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं. म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वारले गेले. इथनं सुदुंबर गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला. देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडला जात नाही. ते आपोआप वर येऊ लागला. ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठावर न आले महाराजांनी माती टाकली त्यावेळेस ते देह गाडला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेस भागीरथबाई सासरी होती. नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडे लिहून वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा. उडी डोहात टाकली मच्छन मच्छवर झल्ली. पांडुरंगाने मच्छावता धारण धरला त्याला ते तारले गेलो. आणि संत निळोबाराया ते आहे तर पांडेल तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबारायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं. बिगर अन्न ना पाणी घेता. स्वतः देव आले भेटायला पांडुरंग. म्हटलं जेव्हा मी तुझ्याकरता नाही आलो मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे तुझं लागी बोलविले कोणी प्रार्थना वाचून आलासी का. प्रल्हाद कैवारी दैत्याची दंडया स्तंभी देवराया प्रगटोणी तैशा परी संकट नाही मजला तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूचे देवा. तू काय याचा धावा करीत असे. असा निळोबारायांनी त्याला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला. देवाने तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबारायाचे ते 42 दिवस पूर्ण झाले.